जसे की महाराष्ट्राचे आदिवासी समाजाच्यासाठी त्यांनी आयुष्य दिलं असं आमच्या ज्येष्ठ सरकारला आगामी होतं. अलीकडं त्यांची स्वतःची वजी नव्हती, पण त्या आजारावरती मात करतील असा आम्हा लोकांना विश्वास होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि शासनामध्ये काम करायची संधी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे आदिवासी विभाग आणि अन्य काही खाती याची जबाबदारी सोपवलेली होती. तिथेही त्यांनी काम अतिशय उत्तम रीतीने केलं. शेतकऱ्यांच्या भाषणातसुद्धा अतिशय अर्थपूर्वक त्यांचं योगदान होतं. सरकारी चळवळीमध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये अगस्ती सरकारी साखर कारखान्यांची उभारणी ही करून आदिवासी समाजातले लोकही अशी कारखानदारी उभी करू शकतात याचा एक उत्तम चित्र त्यांनी निर्माण केलं. आणि त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये ते सरकार असेल, शिक्षण असेल, शेतीचं असेल, दलित आणि आदिवासी असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं त्यांचं योगदान हे कायम लक्षात राहणार आहे. माझे व्यक्तिगत सहकारी होतेच, पण आम्हा सगळ्यांना एका चांगल्या सरकारला अभिमुखेचं दुःख आहे. त्यांच्या कुटुंबियांना त्या झालेल्या प्रसंगानं प्रचंड दुःखाला सामोरं जावं लागतं. त्यांचे चिरंजीव वैभव आणि बाकी कुटुंब यांना परमेश्वर हे दुःख सहन करण्याच्यासाठी शक्ती देव आणि त्यांनी उभ्या आयुष्यात जे काम केलं त्याची नोंद महाराष्ट्र आणि विशेषतः उपेक्षित समाज कायम करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी अंतःकरणापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्यासोबतची वेगळी आठवण गोष्टी आता काय सांगू. म्हणजे विरोधी पक्ष नेते होते, राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही स्थापना केली त्या सुरुवातीला जे लोकांनी हा पक्ष उभा करण्यासाठी प्रचंड कष्ट केले त्याच्यामध्ये मधुकरांचा हा उल्लेख करावा लागेल. आणि मधुकरा राजकीय भाषाचं काम जसं करत होतं तशा अनेक संस्थांची उभारणी हे सुद्धा त्यांचे वैशिष्ट्य होते. आणि म्हणूनच आम्ही आणि महाराष्ट्र एका कर्तृत्वान आदिवासी नेत्याला होतो. साहेब, फक्त राजकीय प्रश्न असा होता, काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. खरं तर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाहीत साहेब खरं तर त्या शपथविधी. मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, त्यांनी स्वतः फोन केला होता. आणि पार्लमेंटचं अधिवेशन चालू होतं आणि म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे, त्यावेळी ते सुरू नेणं शक्य नव्हतं. पण ठीक आहे, आमच्या सुरेच आहे. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल ते काय महानगरपालिका असं विधानसभा ठरवलं, आम्ही काय सांगायचं. शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांना कुठेतरी डावलल्याची भूमिका दिसली होती, त्याच्या बातम्या देखील प्रसारमाध्यमात. मला माहिती नाही, मी काय हजर नव्हतो. शेवटपर्यंत उदय सामंत यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली की जोपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेत नाही तोपर्यंत आमचे कुठलेही नेते किंवा आमदार शपथ घेणार नाही कुठल्या. मी काय केलं, आम्ही सगळे देवीचेच होतो आणि आज दुपारी देवी येणार, त्यामुळे हा जो काही फसवणूक प्रकार त्याची माहिती नाही. साहेब, ईव्हीएम विरोधात पुढची काय नेमकी भूमिका असणार आहे, कसं लढा देणार, चर्चा होणार होती ईव्हीएमच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चालू आहे आमच्या लोकांचं. उद्या सोमवारच्या नंतर
काही लोक भेटणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.